गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. मी आज मैत्रिणींनो ताजी मस्त आपली ह्याची घेतली, करडीची भाजी घेतली दारावर आणि मी आज बनवणार आहे माझ्या पद्धतीनं. त्याची तुमची पद्धत काय मला माहीत नाही, माझ्या पद्धतीनं बनवणार आहे म्हणलं चला तुम्हाला शेअर करा. अशी छान निवडून घ्यायची मैत्रिणींनो. असे का पानं बघायचे, मध्ये किडके पानं असते, काढून टाकायचे. अशी छान निवडून घ्यायची, एक एक पान असं व्यवस्थित. एखाद्या वेळेस आळ्यासुद्धा असू शकतात मध्ये अशा. एक एक पान घ्यायचं स्वच्छ. हे बघा मध्ये ह्याला माती आहे, धुताना चांगली, कारण माती जाती पोटात. याचे पण पानामध्ये अशी निघाली साईडला, जे असे आहेत ती काढून टाकायची, चांगले चांगले घ्यायची. चला मैत्रिणींनो, आता हे कट करून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आता चांगल्या पाण्याने 2-3दा. मी वट्टा क्लीन केला नाही म्हणतात, वट्ट्यावरच चिरायली. छानपैकी आता मस्त करू माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. चांगली धुवून घेतली, आता जरा अशी मोकळून घ्यायची पाणी मधलं. बुडाला माती निघती बघा, नाही स्वच्छ धुतलं ना त्याच्यामुळं स्वच्छ धुवायचं. आता काय करायचं, थोडं लसूण, खोबरं, रामकृष्ण हरी, कपडे टाकायचे राहिले धुवायला, तशीच राहिली माझ्या बी लक्षात नाही घ्यायची. आधी लसूण हे काढून ठेवलेलं असताना मैत्रिणी खूप फास्ट होते स्वयंपाक, पण मी ना अशात मला वेळच भेटत नाही. आमची सोय भांडेवाली नव्हती, त्या 2-3 दिवसाचा काढून ठेवायचा, फजिती होत नाही, नाही तर इतकी फजिती होती. तर थोडं खोबरं, लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. हे लसूण घ्यायचा मैत्रिणी, थोडी कोथिंबीर,
ही भाजी आपल्याला ना ह्याच्यात टाकायची कढईमध्ये. मैत्रिणी असं अशी भाजून घेतली. थोडी मुगाची डाळ टाकली बघा मी. छान होती मुगाची डाळ टाकल्यावर. तेल घालायचं अंदाजाने. आपल्याला घालायची जिरे मोहरी घालायची. कोणी कोणी काय करते मैत्रिणी आधी चिरतेत आणि भाजल्यानंतर पुन्हा धुतेत, पण त्याच्याने सगळं मधलं सत्व निघून जाते. त्याच्यामुळे आधी चिरायची आणि मग भाजायची. जिरे मोहरी घातली मैत्रिणी. आता लसूण अद्रक खोबऱ्याची पेस्ट टाकायची. जिरे मोहऱ्या चांगल्या कडकडू द्यायच्या. खोबरं छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. आपली भाजी छान होती मस्त भाजून घ्यायचं. आता आपल्याला तेलातच मैत्रिणी हळद तिखट घालायचं. झालं बघा आपलं खोबरं भाजून. थोडी हळद घालायची. थोडं तिखट जास्त तिखट करायची नाही. आणि थोडं मीठ टेस्टनुसार. थोडं किंचित पाणी घालायचं. भाजी टाकायची ह्याच्यात. पाणी घालायचं मैत्रिणीनं. गरगट्टा करायचा मैत्रिणी ह्याचा चांगला. असं थोडी पालक कशी करतात आपण हे करून फाटून तसं थोडा वेळ शिजू द्यायची. आता झाली आपली आता भाजी. कमी गॅसवर ठेवायची 10 ते 5 मिनिट आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं. मग ओके आपली भाजी बघा होईल. आणि कन्सिस्टन्सी अशीच राहू द्यायची. चला तर मैत्रिणींनो, मग तुम्हाला मी आज करडीची भाजी दाखवली वेगळ्या पद्धतीनं. नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. त्याला शिजू द्यायचं 10 मिनिट व्यवस्थित कमी गॅस करून. थोडं कूट टाकायचं वरून.